महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं जोरदार पुनरागमन झालेलं आहे। गेल्या 2 दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसलाय। दरम्यान आता महाराष्ट्रावर सध्या एक मोठं संकट भोगावतंय। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मेथी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला देखील बसण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, तर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता आहे। याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। कोकणातच नव्हे तर मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला असून या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका हा आता गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्याला बसलेला आहे। गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर जोरदार वादळाला सुरुवात झालेली आहे। गणपतीपुळ्यातील समुद्र चांगलाच खवळलेला असून उंच लाटा या ठिकाणी पाहायला मिळतात। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी किनाऱ्यावरील पर्यटकांना बाहेर काढलंय। गेल्या काही दिवसांपासून समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती असून सध्या रत्नागिरीसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रत्नागिरीमध्ये पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं आज दमदार हजेरी लावलेली आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होतं। दुपारनंतर वाढलेल्या उकाड्यानंतर अचानक पावसानं जोरदार हजेरी लावली। हवामान खात्यानं 29 ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता वाढलेली असून मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये देखील पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसांपासून नंदुरबार तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। शेतकरी हवालदिल झाले। या अचानक झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचलेलं असून कपाशी, मिरची, सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। विशेषतः कपाशी पिकावर सर्वाधिक परिणाम झालाय। शेतात कापूस उघडलेला असल्यानं पावसामुळे तो ओला झालेला असून पूर्णतः खराब झालेला आहे आणि उरलेल्या कापसावर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हताश झालेला आहे। काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं उभी पिकं आडवी झालेली आहेत। ज्वारी, बाजरी, सोयाबीन ही पिकं तर पूर्णपणे आडवी झालेली असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलेलं आहे। शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानग्रस्त शेतीचा तातडीनं पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे। अजून जिल्हा प्रशासनाकडून हवामान स्थितीचा आढावा घेतला जात असून हवामान खात्यानं पुढील 24 ते 28 तासांमध्ये जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे।